गोरेगाव पूर्व खडकपाडा येथील सामना परिवारासमोरील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस तात्काळ पोहोचून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर करत आहेत। या घटनेमुळे परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते आणि आगीचे लोट दूरवरून दिसतात आहेत, ज्यामुळे जवळच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। खडकपाडामध्ये तुमची उपस्थिती आहे, तुम्ही बघितलं हे कसं भीषण आग आहे, काय बोलणार आहे तुमचं काय? आत्ता मला इथून तुमच्याकडनं सर्व इथल्या नागरिकांकडनं कळते की ही तिसऱ्या वेळेला लागलेली आग आहे। आता तिसऱ्या वेळेला लागलेली आग आहे, ती पहिली आग बुझवणं विझवणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे। आणि जवळजवळ मला मुंबईतले बहुतेक फायर पंप हे मुंबई महानगरपालिकेचे आले आहेत। मुंबई महानगरपालिकेचे जवान फायरचे जवान ती वेगतऱ्हेने आग विझवत आहेत। पाण्याचे टँकर देखील आहे, पोलीस यंत्रणा देखील आहे। ती पहिली आग आपण विझवूया। जीवितहानी आतापर्यंत कोणतीही झालेली नाही, काही खबर पण नाहीये, तर जीवितहानी होऊ नये आणि कोणाला दुखापत होऊ नये पहिले काळजी घेणं आणि आग आटोक्यात आणणं हे प्रामुख्याने मुख्य उद्दिष्ट आहे। ते काम चालू आहे।
बार बार हे आग लागतात हे आणि काय कोणी याची लावतात की काय? चौकशी मलाही माहित नाही, लावतात की नाही असं कोणी मुद्दामून लावणार नाही, पण लागलेली आहे आणि तिसरी वेळ असेल ती याच्यावरती मुंबई महानगरपालिका काय करते, कोणतरी म्हणताय की हे अनधिकृत आहे वगैरे, तर याची पूर्ण चौकशी केली जाईल. जागा कोणाची, कोण बांधताय, कशा पद्धतीने बांधताय, मुंबई महानगरपालिका याच्यावरती काय कंट्रोल आणते, या सर्व गोष्टीची चौकशी केली जाईल.